आता तुमचे सर इथे आहेत, त्यामुळे मला जास्ती काही आवाज चढवायची गरज पडणार नाही. गुड मॉर्निंग तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी म्हणलेला आहे, त्याचा अर्थ आणि तुमचा आवाज बघून मला गॅरंटी आहे की तुम्ही सगळे जागे आहात, झोपेत नाही आहात. प्रश्न उत्तर जसं मॅडम म्हणल्या किंवा काय, प्रश्न उत्तर हे परीक्षेसाठी नाही आहेत, हे तुम्हाला तुमचा आनंद द्यायसाठी हे प्रश्न उत्तर असतील. एक पहिली गोष्ट, तुमच्यातल्या किती जणांनी वाघ बघितले हात वर करा. तुमच्यातल्या किती जणांनी वाघ जंगलात, तुमच्यातल्या किती जणांनी वाघ जंगलात बघितलाय? खरा जंगलातला वाघ. गुड. खरं खोटा वाघ खूप असतो, खोटा वाघ आपल्याकडे भरपूर आहेत, आपल्याकडे खोटे वाघ. हा हा पण आता 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 एक मिनिट, ज्यांनी जंगलात वाघ बघितलाय आणि ज्यांनी कात्रज मध्ये पण वाघ बघितलाय, जास्ती मजा कुठे बघायला आली? कळलं? जसं तुम्हाला घरात बघितलं, तुम्हाला शाळेत बघितलं किंवा तुम्हाला ग्राउंडवर खेळताना बघितलं, जास्ती मजा कधी येते? तसंच जंगलामध्ये जेव्हा वाघ असतो तेव्हा जंगलामध्ये वाघ बघायला जास्ती मजा येते. आणि जशी तुम्हाला ग्राउंडवर खेळताना मजा येते तशी वाघाला सुद्धा जंगलात खेळताना जास्त मजा येते. आजचा जो कार्यक्रम आपला आहे तो वाघाला जास्तीत जास्त वेळा मजा कशी करता यावी याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. जसं तुम्हाला खेळायला, आनंदात राहायला मिळावं म्हणून तुमचे आई बाबा काम करतात, तुमचे शिक्षक मेहनत घेऊन तुम्हाला शिकवतात, म्हणजे तुम्हाला ग्राउंडवर खेळता वेळ मिळतो आणि मजा करता येते. ही जशी तुमच्या शिक्षकांची आणि तुमच्या आई वडिलांची जबाबदारी आहे, तशी वाघाला जंगलात आनंदाने खेळता यावं ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हे समजून घेण्यासाठी तुमच्या शाळेने, तुमच्या शिक्षकांनी आम्हाला इथे बोलवलंय. याबद्दल तुमच्या शाळेच्या शिक्षकांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत. ओके. दुसरी गोष्ट, ज्या लोकांनी जंगलामध्ये वाघ बघितलेला आहे त्या जंगलामध्ये वाघ बघणाऱ्या लोकांनी सांगा, जंगलामध्ये लोक ओरडाओरडा करतात का? नाही. जंगलामध्ये वाघ उगाच बोंबलत फिरतो का? मग आपण बोंबलत फिरायचं का उगाच? तो आपण जर सायलेंटली राहिलो, जसं वर्गामध्ये आपले शिक्षक काय शिकवतात आहे हे आपण शांतपणे ऐकलं तर आपल्या डोक्यात ते जातं, तर आपण ते परीक्षेत लिहू शकतो आणि तर आपण पास होतो, नाहीतर त्याच वर्गात परत राहावं लागतं. बरोबर आहे की नाही? तसंच जंगलाविषयीचा कार्यक्रम सुद्धा एन्जॉय करताना जे तुम्ही जंगलात गेलेले आहात तुमच्यातले, त्यांनी जशी मजा अनुभवली, सगळे जण तर काही जंगलात जाऊ शकत नाही, म्हणून आपण जंगल तुमच्या इथे घेऊन आलेलो आहे. त्यामुळे जंगल जर तुम्ही सायलेंटली बघितलं, ऐकलं, तर तुमच्यातल्या सगळ्यांना ते बघता येईल आणि एन्जॉय करता येईल. करेक्ट? सो मी प्रश्न विचारला तरच बोलायचं, नाहीतर शांतपणे ऐकायचं, तर तुम्हाला जास्ती आनंद येईल. आता जंगल बेल विषयी सांगायचं तर मधुलिकाने सांगितलेलं आहे, जंगल बेल ही सिटी मधल्या, शहरामधल्या लोकांना, आता मी गावामधनं आलेलो आहे, तुम्ही आज इतके छान बाकांवर वगैरे बसलात ना. माझी शाळा विदर्भातल्या एका खेडेगावामध्ये खाली जमिनीवर बसून मी शाळेत शिकलो. तुमच्या वयात असताना मला माझा चेहरा आठवला तर आम्ही जमिनीवर फरशीवर बसून शाळेत शिकलेलो आहे, छप्पर गळत असायचं वरती. असे कार्यक्रम वगैरे कोणी करायला यायचे नाही, पण आम्हाला खरोखर वाघ बघायला मिळायचे, कारण माझं गाव जंगलापाशी होतं. आता जंगल तिथे राहिले, आपण शहरात राहिलो, पण आपली जबाबदारी वाढत चालली आहे हे समजायला काही संघटना, काही व्यक्ती काम करतात. जंगल बेल ही त्यापैकी एक आहे. जंगलांचं महत्व सगळ्यांना कळावं, जंगलांविषयी लोकांना माहिती व्हावी या दृष्टीने जंगल बेल काम करते आणि त्यातनंच आम्ही आज तुमच्याकडे जंगल घेऊन आलेलो आहे. वर्ल्ड टायगर डे, जसा तुम्ही वाघाचा वाढदिवस म्हणू शकता, त्याचं कारण असं आहे, आपण सगळेजण आपला वाढदिवस साजरा करतो, आपल्या वाढदिवसाला आई काही गोड बनवते, आपण मित्रांना चॉकलेट देतो. आपण वाघाला काय करणार? तो वाघाची माहिती व्हावी आपल्याला, वाघाला सुद्धा त्याचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा करता यावा म्हणून वर्ल्ड टायगर डे मनवायला सुरुवात केली 2010 सालापासून. तर याच्यामध्ये वर्ल्ड टायगर डे, टायगर मध्ये काय असं वैशिष्ट्य आहे? वाघ जंगलाचा बादशाह आहे, मगाशी कोणतरी म्हणाला, चांगली गोष्ट आहे, पण मग वाघासारखे बाकी सगळे प्राणी असतात, प्रत्येक जण महत्वाचा आहे. घरात आपले वडील बादशाह असतात, पण आपलंही महत्व असतं की नाही घरात? तसंच जंगलामध्ये सगळ्या प्राण्यांचं महत्व असतं. ते सगळे प्राणी राहिले
तर वाघ राहतो. या अँगलनी वर्ल्ड टायगर डे मनवायला सुरुवात झाली आणि त्याची माहिती आज तुम्ही जर घेतली तर तुम्हाला जंगलांविषयी, फक्त वाघाविषयी नाही, कारण वाघ तर तुम्ही झूत पण बघू शकता, पण झू मधल्या वाघापेक्षा जंगलातला वाघ जास्ती चांगला असतो. म्हणून जंगल जगणं महत्वाचं आहे. जंगल राहिले तर वाघ राहतील, वाघ राहिला तर आपल्याला आनंदात वाघ बघता येईल. त्या अँगलनी आपण हा कार्यक्रम किंवा ही माहिती केलेली आहे. नेक्स्ट, आता एक छोटी तुम्हाला वाघिणीची एक छोटी फिल्म दाखवणार आपण. ही माया नावाची वाघीण आहे. ताडोबा नावाचं जंगल आहे महाराष्ट्रातलं, त्यातली वन ऑफ द मोस्ट फेमस टायग्रेस आहे ही. तिची फिल्म म्हणजे आपण सुरुवात करू, म्हणजे तुम्हाला बघता येईल वाघ जंगलात. आता टेरिटल फाईट नंतर टेरिटल फाईट. आता सगळ्यात पहिले वाघाविषयी थोडी माहिती करून घेऊ, मग वाघाचे म्हणजे तुम्हाला वाघ जास्तीत चांगला एन्जॉय करता येईल. आता एक टाइम असा होता भारतामध्ये वाघ संपत चालले होते. फक्त अख्ख्या भारतामध्ये 1411 वाघ शिल्लक राहिले होते आणि या स्पीडनी एका दिवशी वाघ संपले असते. आज 2006 साली तुमच्यातल्या कोणाचाही जन्म पण झाला नव्हता. म्हणजे जर त्यावेळेस प्रोजेक्ट टायगर आणि वाघ टायगर डे सारखे डे सेलिब्रेट नसते केले तर तुम्हाला वाघ फक्त झू मध्ये बघायला शिल्लक राहिले असते किंवा पुस्तकात बघावे लागले असते. पण त्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं की आपण जर यावेळेस योग्य प्रकारे वाघाला मदत नाही केली तर आपल्याला गरवारे शाळेमध्ये वाघ दाखवताच येणार नाही. म्हणून मग त्यांनी वाघाच्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली आणि आज वाढत 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 2022 साली, म्हणजे मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वीची गणना आहे, 2023 साली म्हणजे लास्ट वर्षीच्या गणनेमध्ये जवळपास 3500 वाघ म्हणजे दुप्पट वाढले. ही खूप चांगली गोष्ट आहे. 3500 म्हणजे पण खूप जास्ती नाही. भारताची लोकसंख्या 150 कोटी आहे. त्याच्या पुढे एवढे कमी वाघ हा काहीच आकडा नाही. पण तरी सुद्धा वाघ वाढणं हे जंगलांच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. ही पहिली माहिती. नेक्स्ट, आता प्रोजेक्ट टायगर वाघ वाचवायला काय केलं तर प्रोजेक्ट टायगर सुरू केलं. प्रोजेक्ट टायगर म्हणजे काय तर वाघाविषयी माहिती गोळा करणे, वाघाविषयी लोकांना माहिती समजावून देणे आणि वाघांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी वाघाला उपलब्ध करून देणे. नेक्स्ट, आता वाघाविषयीची माहिती म्हणजे काय, हे काय आहे, वाघाचा पंजा, नुसता पंजा नाही, वाघाचा पंजा. सो वाघाविषयी माहिती कशी गोळा करणार, वाघ काही आपल्या इथे प्रेझेंटी लावायला येणार नाही की मला मोजा म्हणून तुमच्यामध्ये येणे का नाही. मग वाघाविषयी माहिती मोजायचे 3 प्रकार असतात. एक, जंगलांमध्ये फिरून वाघाच्या पंजांचे ठसे गोळा करणे. प्रत्येक वाघाचे, जसा आपला अंगठा आपला हाताचा पंजा वेगळा असतो तसा प्रत्येक वाघाचा पंजा वेगळा असतो. सो वाघाच्या पंजांवरनं नंबर ऑफ टायगर काढता येतात. एक, त्यानंतर ऍक्च्युअल जंगलात जाणं. जसं तुमचं घर आहे ना, तुम्ही प्रत्येकाने हात वर केले, हे असं वाघाचं घर असतं आणि इथे वाघाला त्याचे खाद्य असतात. वाघ खातो, हरिण खातो, वाघ जंगली गाय खातो, जंगली म्हशी खातो आणि त्याप्रमाणे त्याचं जंगल असतं. मग वाघाच्या जंगलामध्ये ऍक्च्युअल घरामध्ये फिरून वाघ बघून त्याची मोजणी केली जाते. त्यानंतर कॅमेरे लावले असतात जंगलामध्ये, त्या कॅमेऱ्यामधनं वाघाची मोजणी केली जाते. अशा प्रकारे तुम्हाला वाघ किती आहेत हे कळतं. कारण किती वाघ आहे कळलं त्याच्याशिवाय काय त्यांना द्यायला पाहिजे हे कळणार नाही. नेक्स्ट, आता वाघा, जसं मी म्हणलं ना, वाघाचा तुमच्यातले किती लोक सगळ्यांना वाघ आवडतो. तुम्ही इथनं शाळेच्या दरवाजा बाहेर पडले असे आणि वसा वाघ समोर आला तर आवडेल का वाघ, आवडेल. आता उद्या एक आणून सोडतो वाघ, मग बघू किती लोकांना आवडतं. सगळे उलटे शाळेत पळत्याल. हा फोटो माझ्या विदर्भामधल्या गावांमध्ये असा सीन आहे. इथे रस्त्यांवर सुद्धा वाघ येतात आणि त्यानंतर मला वाघ आवडतो म्हणणारे लहान मुलं तिथे आहेत. तेव्हा पळून जात नाहीत ते. आणि असं जोपर्यंत होत नाही, हे बघा, हे 2 व्हीलर वाले बघतात का वाघाकडे, त्यांचं लक्ष पण नाही त्या वाघाकडे. आणि वाघ सुद्धा कशावरनं रस्ता क्रॉस करतोय,
बघा, वाघ सुद्धा नियम पाळतो रस्ता क्रॉस करताना, आणि आपल्या इथे आपण नियम पाळत नाही. आणि हा झू मधला वाघ नाही आहे, हा खरोखरच्या जंगलामधला ताडोबामधला वाघ आहे. तर प्रोजेक्ट टायगरमुळे काय घडलं, तर प्रोजेक्ट टायगरमुळे वाघाच्या आजूबाजूला जे जंगल होते, गावं होते, त्या गावातल्या लोकांना वाघाचं महत्व कळलं, आणि त्याप्रमाणे वाघ ते आपला शत्रू मानत नाहीत, तो वाघ ते आपला आता मित्र मानतात. आणि त्यामुळे असे इथे फ्रीली वाघ रस्ता क्रॉस करू शकतो माणसांना न घाबरता. तुम्ही जेवढे वाघाला घाबरता त्याच्यापेक्षा जास्त वाघ तुम्हाला घाबरतो. याचं कारण आपण 150 कोटी आहोत, वाघ फक्त 3,500 आहे. त्याला माहिती आहे की माणसं आपला माणसाजवळ काही टिकाव लागणार नाही, त्यामुळे वाघ घाबरून राहतो आपल्याला. पण जर त्याला मोकळेपणाने आनंदाने जागा दिली तो आपल्याला काहीही त्रास न देता रस्ता क्रॉस करून निघून जातो. नेक्स्ट, प्रोजेक्ट टायगरच्या मगाशी आपण काय बघितलं, झेब्रा क्रॉसिंग, बरोबर आहे. गाडी धडक लागली तर किती लहान आहे बघतो. सो आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं वाघाच्या विषयी लोकांना, मगाशी तुम्ही वाघाचा एक मेलेला फोटो बघितला, तो कशाने मेला मता माहितीये, जसा आपण रस्त्यावर चालतो, रस्त्यावरनं ऍक्सिडेंट होतात, वाघाला कोणी नियम शिकवलेत का, नाही. त्याला रस्त्यावरचा ट्रॅफिक डावीकडे बघा उजवीकडे बघा असं कळतं का, नाही. तर आपल्याला कळायला पाहिजे की वाघ समोर येतोय, आपण थांबायला पाहिजे. आणि वाघच नाही, जंगलामध्ये अनेक लहान प्राणी असतात, ससे असतात, हरिण असतात, कोल्हे असतात, त्या सगळ्यांना रस्ता क्रॉस करताना आपण स्पीड स्लो ठेवली पाहिजे, म्हणजे आपण त्यांना धडक मारण्यापासून वाचवू. हे कळायला नुसतं झेब्रा क्रॉसिंग नाही तर वाघाच्या पंजांचं क्रॉसिंग, याचा अर्थ काय माहितीये, जंगलामध्ये या ठिकाणांवरनं जंगलातले प्राणी रस्ता क्रॉस करतात, त्याप्रमाणे आपण हळू गाडी चालवायला पाहिजे, हे लोकांना समजावं. म्हणून आता टायगरच्या पंजांचं क्रॉसिंगचे मार्क्स काढलेले आहे. जंगलामधले सगळे प्राणी, तुम्ही शाळेतनं खाली उतरल्यावर समोरचा रस्ता क्रॉस असे कुठे करता का, पळत नाही, एका ठिकाणाहून करतो. तसंच जंगलातले सगळे प्राणी ठरलेला रस्ता वापरतात आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट त्या ठिकाणांची माहिती घेतं आणि तिथे या टाईपचे पट्टे तयार करतात. नेक्स्ट, जसं तुम्हाला वाघाविषयी क्युरियोसिटी असते ना, तशी वाघाला सुद्धा असते. वाघ म्हणतोय की हे कोण आलं मला बघायला, बघा आता बघा किती जवळ उभा आहे तो, पण तो हल्ला करत नाही. वाघाला जोपर्यंत तुम्ही त्रास देत नाही, जसं तुम्हाला सुद्धा एक वेळ माणूस असतो ना, तो शेजारच्या मुलाला उगाच टपली मारतो, जसं तुम्ही मारताय आता एकमेकांना, पण वाघ असं कधीही करत नाही. वाघ असं कधीही करत नाही. वाघ जोपर्यंत त्याला भूक लागली नाही तोपर्यंत कोणाच्याही अंगावर धावून जात नाही. नेक्स्ट, हा तुमच्याहून लहान मुलगा आहे, आता हा जंगलात राहतो, याचे आई वडील जंगलात काम करतात आणि प्रोजेक्ट टायगर मध्ये, हॅलो बाकी त्यांना बघू द्यायचं की नाही, प्रोजेक्ट टायगरचा उद्देश असा आहे, हे जे मुलं जंगलामध्ये काम करतात, त्यांचे आई वडील जंगलात काम करतात, त्यांना मदत झाली पाहिजे, त्यांना तिथे जंगलामध्ये काम मिळालं पाहिजे, त्यांना जेवण व्यवस्थित मिळालं पाहिजे, म्हणजे ते ऍक्च्युअली वाघाला वाचवायला आपल्याला मदत करतील. हा जंगलामध्ये जाऊन वाघ बघायला छान वाटतं सगळ्यांना, पण हा मुलगा जिथे झोपला होता ना, त्या मुलाच्या मागच्या 50 फुटावर झुडपामध्ये वाघ झोपलेला असू शकतो, तिथे अजगर असू शकतो, आणि तरी त्या मुलाला तिथे राहावं लागतं आणि त्यानंतर वाघ आवडून घ्यावा लागतो, तर वाघ वाचेल, एवढं लक्षात ठेवा. आणि ती मदत आपल्याला करायची आहे. नेक्स्ट, हे बघा, हे जंगलामध्ये काम करणारे वर्कर आहेत आणि यांच्या मागणं वाघ चाललाय, यांना माहित पण नाही. अशा कंडिशन मध्ये आज आपण रस्त्याने वाढलोय आणि रस्त्याने साधारण भटकं कुत्रा आलं तरी आपण पळत दुसऱ्या साईडला जातो की नाही रस्त्याने. मग इथे तर वाघ असताना त्यांना काम करावं लागतं, आणि अशा लोकांना मदत करायला आपल्याला प्रोजेक्ट टायगर बनवायची किंवा टायगर डे बनवायची गरज असते. नेक्स्ट, आता तुम्ही म्हणाल की मी जंगला इथे बसून, पुण्यामध्ये बसून, माझ्या शाळेमध्ये बसून वाघ वाचवायला काय करू शकतो, तर इतक्या गोष्टी आपण करू शकतो. आपण नवीन झाडं लावू शकतो, जिथे आहोत तिथे आपण असलेल्या जंगलांना मदत करू शकतो. आपण आपले वेगवेगळ्या प्रकारचे आपले वापरलेले कपडे, आपल्या गोष्टी तिथल्या जंगलातल्या गरीब मुलांना देऊ शकतो, म्हणजे ते वाघांना देऊ शकतात. आता सगळ्यात महत्वाचं, प्लास्टिक वापरू नका शाळेत सांगतात. का सांगतात हे बघा, हा फोटो मी रणथंबोर जंगलात काढलाय.
त्या वाघाच्या पिल्लाला वाटलं होतं काहीतरी खेळणं किंवा आपलं खायचं असेल, म्हणून त्यांनी उचललं. ती कॅरी बॅग होती प्लास्टिकची. कोणीतरी अशीच आपल्यासारख्या पोल्युशन करणाऱ्यांनी टाकली असेल जंगलामध्ये. आता मला सांगा, त्याच्या बिचाराच्या दातात जर ती अडकून बसली तर त्याच्याकडे काही डॉक्टर नाही जाऊन काढणारा. त्याला खाणं बंद होईल त्याचं आणि त्याचा जीव जाईल. कोणामुळे? तर तुमच्या माझ्यासारख्या कोणीतरी निष्काळजीपणे प्लॅस्टिकची कॅरी बॅग त्याच्या घरात नेऊन टाकली बिचाऱ्याच्या, म्हणून त्याच्या दातात ती अडकली. सो आपल्याला जर वाघ वाचवायचा असेल आणि आपण जर वाघांवर प्रेम करणार असू तर आपल्याला या सगळ्या गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. नेक्स्ट, हे बघा, मगाशी मी सांगितलं ना, हे वाघाचा छोटा वाघ, हा छोटा वाघ आहे. याला रस्ता क्रॉस करताना रात्री कुठल्या तरी व्हेकलने धडक दिली असेल, कारण तो कार चालवणारा त्यांनी असंच निष्काळजीपणे गाडी चालवली. जंगलात न जाताना, बाहेर जाताना आपण स्लोली जर गाडी चालवली तर असा एखादा पिल्लाचा जीव आपल्याकडनं वाचू शकतो. नेक्स्ट, वाघ, हे बघा, आपण आपल्यात आणि वाघात सगळ्यात मोठा फरक काय माहितीये का? आपल्याला वाघाला आपली भीती आहे. आपल्याला कितीही भूक लागली असेल नसेल, जेवण झालं असेल भरपूर, डब्बा खाल्ला असेल, आपण बाहेर गेलो एखादा वडापाव खाऊनच टाकतो. पण वाघ, त्याला पोट भरलं असेल तेव्हा त्याच्या खाद्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो. याचं कारण वाघ आपल्या गरजांनी जगतो, आपल्या हावनीने जगत. आणि माणूस हावेने जगतो, त्याच्यामुळे आपण इतरांवर अत्याचार करतो आणि जंगल संपवतो, म्हणून वाघाला धोका आहे. नेक्स्ट, आपली जबाबदारी काय? आता आपली जबाबदारी अशी आहे, जसं एकीकडे वाघ वाढतात आहे तसं वाघांचे डेथ पण वाढतात. आपण सगळ्यांनी जर आज ठरवलं की मी माझ्या परीने वाघाला मदत करायचा प्रयत्न करेल तर हा आकडा आपल्याला कमीत कमी आणता येईल. आता एकदम मागे जा वाघांच्या फोटोवर. ही झाली. हे सगळं आपण टायगर डे मुळे शिकलो. हे टायगर डे नसता तर वाघाला वाचवायला काय काय करायला पाहिजे होतं हे आपल्याला कळालं नसतं. जे काय वाघ बघितले होते थोडेफार, आणि वाघांचं राहणं कसं असतं ते आपण वाघांच्या फोटोमधनं बघू, म्हणजे तुम्हाला अजून जास्त आनंद होईल. मी मुद्दामून आधी का सांगितलंय सगळं? हे बघा, जंगलामध्ये वाघ बघणं सोपं आहे, पण वाघाविषयीची माहिती घेतली की तुम्हाला वाघ का असा राहतो ते कळेल. हे बघा, आवाज कर, एक मिनिट. आता व्हिडिओ बघा सगळ्यांनी. ही जंगलामधली माया नावाची वाघीण आहे आणि हिचा ताडोबातली ही सगळ्यात पॉप्युलर टायग्रेस होती. आता बघा किती आनंदाने चालते आहे. कोणाला घाबरते आहे? नाही. तिला कोणी आडवं येत आहे? नाही. या रस्त्याला कुठली गाडी यायची भीती आहे तिला? नाही. सो असं जंगल टिकवणं, असं जंगल जर तुम्ही टिकवलं तरच ती वाघीण अशी चालू शकते आनंदाने, नाहीतर तिला कायम प्रॉब्लेम येईल. नेक्स्ट, आता एक मिनिट बघून झालं का समोर सगळं. आता दुसरा व्हिडिओ आहे. वाघाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो माहितीये का? दोन वाघ एका जंगलात राहू शकत नाही. त्यांच्या नैसर्गिक ठेवणीमुळे दोन वाघ एकमेकांच्या शत्रूच असतात. मोठे झाल्यावर त्यांच्या भांडणं होतात. ही ती माया नावाची वाघीण आहे मगाची, तिचा जास्ती जवळून घेतला. आवाज येतो? अच्छा, आता बघा. आता दुसरी गंमत, वाघाला वाचवण्यामध्ये हे प्रकार वाघाचे आहेत, आपण नाही करायचे. हे वाघाला वाचवण्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे? वाघाला वाचवण्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ही WWF मधली खोटी फाईट नाही आहे, ही खरी फाईट आहे. याचा परिणाम एकच होतो, आयदर एक वाघ मरतो किंवा दुसरा जो हरतो वाघ त्याला जंगल सोडून पळून जावं लागतं. म्हणजे काय? त्याला नवीन जंगल शोधणं आलं. म्हणजे जंगल नसेल तर तो माणसांमध्ये येईल आणि माणसं त्याला मारून टाकतील. सो आपल्याला जर वाघ खरोखर वाचवायचे असतील तर वाघांचं आयुष्य समजून घेणं आवश्यक आहे. वाघांना त्यांचं जंगल उपलब्ध करून देणं आवश्यक आहे, म्हणजे त्यांच्यावर अशी भांडायची वेळ येणार नाही. फोटो घे पुढचे, कंटिन्यू कर फोटो. फोटोवर जाता फोटोवर वाघाचे फोटो घे. हा, आता हे बघा, मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं, वाघाचे पिल्ल जे असतात ना, वाघीण जी असते
तुम्हाला तुमची आई तुम्ही कॉलेजमध्ये जाईपर्यंत डब्बा करून देते, बरोबर आहे की नाही? इथे वाघीण त्यांच्या पिल्लांना फक्त 2 वर्ष सांभाळते. 2 वर्षानंतर वाघिणीच्या पिल्लांना तिच्यापासून एकटं राहून स्वतःचा एरिया शोधावा लागतो, स्वतःचं जेवण स्वतःला शोधावं लागतं. वाघीण तिच्या पिल्लांना सुद्धा मोठं झाल्यानंतर स्वतःच्या जंगलात राहू देत नाही. जंगलामध्ये उदाहरणं घडलेली आहेत. वाघिणीचे तिच्या पिल्लांची मारामाऱ्या होऊन भांडणं झाले आहेत आणि त्याच्यात एक वाघण मेलेला आहे. कारण वाघ एकत्र राहू शकत नाही. आणि म्हणून आपली जबाबदारी खूप जास्ती आहे की वाघ वाढवणं सोपं आहे, वाघ टिकवणं जास्ती अवघड आहे. कारण वाघ वाढलेल्या वाघांना त्यांचं जंगल द्यावं लागलं आपल्याला. हे सगळे जे दिसतात ना छान पिल्लांची उदाहरणं, हे सगळे आता हे पिल्लू तर छोटच आहे, हे पिल्लू अजून 2 वर्षाचं व्हायचंय. 2-2.5 वर्ष झाले की हीच आई मुलाला मारून हाकलून देते, ढकलून देते जंगलाच्या बाहेर, आपल्या तिच्या जंगलाच्या बाहेर. नेक्स्ट हे बघा, आता हे किती छान बसलेले आहेत बघा. पण जसे हे मोठे होतात आणि गंमत म्हणजे प्रत्येक वाघ वेगळा असतो, प्रत्येक वाघ वेगळा असतो. आता हे ट्विन आहेत, हे सेम दिसतात आहे. मोठे झाल्यानंतर यांचे स्ट्राइप्स बदलतात, यांचे पट्टे बदलतात आणि त्याच्यावरनं वाघ आपण ओळखतो. नेक्स्ट हे बघा, आता ही सगळ्या हे लहान असताना वाघिणीचं काम काय असतं मला एक सांगा. तुम्हाला शाळेत न्यायला स्कूल बस येते. तुमच्यातले काही लोकांना घ्यायला तुमचे आई बाबा येत असतील, बरोबर आहे, येतात. आता वाघ जेव्हा मोठा होतो तेव्हा वाघाचं पिल्लू असतं, त्याची आई त्याला रस्ता शिकवते, त्याची आई त्याला पाणी कुठे सांगते आणि त्यानंतर मोठा झाल्यानंतर वाघाला शिकार कशी कळावी, पाणी कुठे असतं हे सगळं कळतं. नेक्स्ट हे बघा, लहान असताना वाघाच्या पिल्लाला खूप शत्रू असतात, बिबटे असतात, कोल्हे असतात, लांडगे असतात. ते वाघाच्या पिल्लाला मारू शकतात. त्यांच्यापासून त्यांची आई त्यांचं प्रोटेक्शन करते आणि त्यांना शिकार करायला शिकवते. नेक्स्ट आता या वाघाविषयीचे अजून काही फॅक्ट. एक वाघ साधारणतः 15 ते 17 वर्ष जंगलामध्ये जगतो. झू मध्ये वाघ जास्ती जगतो, कारण झू मध्ये त्याला शिकार करावी लागत नाही, झू मध्ये त्याला आयतं खाणं आणून देतात. एक वाघ एका वेळेस 35 किलो चिकन किंवा मटण खातो. म्हणजे बघा, तेवढं फूड त्याला अवेलेबल करून द्यायला पाहिजे, तेवढे हरणं पाहिजेत, तेवढे त्याला आपल्याला बकऱ्या आणून द्यायला पाहिजेत. नेक्स्ट वाघाच्या 6 प्रकार आहेत. जगामध्ये वाघाचे 6 प्रकार आहेत. पण अभिमानाची गोष्ट आहे, बेंगाल टायगर म्हणजे जो आपल्या भारताचा टायगर आहे त्याचे नंबर सगळ्यात जास्ती आहेत. जगात सापडणाऱ्या सगळ्या वाघांपैकी सगळ्यात जास्ती वाघ इथे आहेत. नेक्स्ट हे आहे हरणाचं झुंड आणि हे आहे वाघाचं खाणं. त्यामुळे जर तुम्ही बघितलं, सगळे हरण जेव्हा पाणी पित असतात तेव्हा एक हरिण मागे उभं असतं, कारण या वेळेस वाघ सगळ्यात जास्त चान्स असतो हल्ला करायचा, कारण सगळ्यांची पाठ जंगलाकडे असते, तोंड पाण्याकडे असतं. याच वेळेस वाघ मागणं येऊन शिकार करू शकतो, म्हणून एक हरिण मागे उभं राहून पहारा देत असतं. प्राण्यांनाही एवढं कळतं. लक्षात घ्या, जंगल बघण्याची सगळ्यात मजा काय माहितीये का? आज तुम्ही खूप लहान आहात, जंगलामध्ये फक्त वाघ नसतो बघायचा, जंगलामध्ये वाघाभोवतीचं सगळं जंगल आणि सगळे प्राणी जेव्हा तुम्ही शिकता त्यातनं पण खूप काही शिकणार का आपल्याला. नेक्स्ट हे मी म्हटलं तसं वेगवेगळे वाघ आहेत. प्रत्येक वाघाला नाव असतं आणि प्रत्येक वाघाला फॉरेस्ट डिपार्टमेंट एक नंबर देतं, पण लोक तिथल्या त्याच्या लोकल नावाने ओळखतात. नेक्स्ट हे बघा, जंगलामध्ये फिरताना तुम्हाला इतके छान छान फोटो पण मिळतात की वाघ स्वतःच्या प्रतिबिंबाविषयी पण क्युरियस असतो, कारण त्याला कळत नाही की पाण्यातनं आपल्याकडे कोण बघताय नक्की. नेक्स्ट हे बघा, मगाशी मी सांगितलं ना तसं ते लेबर होते. आता आम्ही जेव्हा जंगलात गेलो होतो तेव्हा असंच एक वाघ येत होता आणि त्या वाघाला येताना बघून जंगलातले 2 राहणारे लोक आले. ते नेमके जिथे आले तिथेच तो वाघ होता. बिचारे घाबरून मोटरसायकल तिथेच टाकून आमच्या गाडीतून बसले, बरोबर आहे. पण वाघ ही जी वाघीण होती हिला छोटे पिल्ल होते आणि तिने हा प्राणी कधी बघितला नव्हता. त्यामुळे तिने त्या प्राण्याभोवती 2 चक्रा मारल्या, खात्री करून घेतली की या प्राण्यांपासून तिच्या पिल्लाला धोका नाहीये, मग रस्ता क्रॉस करून गेली. अशा रीतीने एक आई आपल्या पिल्लांना प्रोटेक्ट करते जंगलामध्ये, म्हणून आपण त्यांच्या कमीत कमी त्रासमध्ये पडलो पाहिजे. नेक्स्ट हा जो आहे ना, हा ताडोबा मधला सगळ्यात मोठा वाघ आहे. याचा एक पंजा असतो ना, एक पंजा,
त्याच्या एका पंजामध्ये पूर्ण वाढलेली रानम्हैस जी 500 किलोची वजनाची असते ती एका फटक्यात तो खाली पाडू शकतो, एवढी ताकद असते वाघाच्या पंजामध्ये. नेक्स्ट जाऊ दे. एक मिनिट आता मला सांगा, शांतता. या वाघाला मारायला तुम्हाला मी मुद्दामून हा फोटो का काढला, आपण सगळे घरी बसलेलो असतो आरामात, आपली आई आपल्याला टेबलावर जेवण वाढते, वाघाला असं कोणीही वाढू देत नाही. वाघाला स्वतःला मेहनत करून शिकार करावी लागते आणि 25 वेळा जेव्हा वाघ प्रयत्न करतो तेव्हा एकदा त्याला सक्सेस मिळतं. म्हणजे विचार करा किती काम करावं लागतं. नेक्स्ट, वाघाच्या जगण्यासाठी सगळ्यात मोठी गरज असते पाण्याची. कारण वाघाने जेव्हा शिकार करतो तेव्हा वाघ खूप दमतो आणि त्यानंतर त्याला तासभर पाण्यात जाऊन बसावं लागतं. त्यामुळे ज्या जंगलांमध्ये पाणी आहे तिथेच वाघ राहतात. नेक्स्ट, हे बघा, मॅक्झिमम वेळ शिकार केल्यानंतर वाघ पाण्यात जाऊन बसतो कारण त्याच्या बॉडीतली हीट एवढी वाढते की त्याला थंड करायला पाण्यात जाऊन बसावं लागतं. नेक्स्ट, आता तुम्ही जे बसलेला आहात इथे हे सगळे लोक जंगलामध्ये वाघ वाचवायला मदत करत असतात आणि आपला आजच्या लेक्चरचा उद्देश हा तुम्हाला वाघाचे फोटो दाखवणं जसा होता तसा तुम्हाला वाघासाठी काय करायला पाहिजे हे पण सांगायला होता. तर हे सगळं या लोकांना लागणारी मदत, यांना लागणारे कपडे तुम्हाला द्यायचे. नेक्स्ट, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्यांच्यासाठी कार्यक्रम करतो. आपण त्यांना स्वेटर देतो, त्यांना बूट देतो, त्यांना जंगलामध्ये साप चावतात त्याच्यापासून लागणारे औषधं देता येतात आपल्याला, जंगलामध्ये मच्छर चावतात, अशा खूप गोष्टी त्यांच्यासाठी करता येतात. नेक्स्ट, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगितलं, आज तुम्ही सगळ्यांनी हे जे काय बघितलं आणि चांगले फोटो बघितले, प्रत्येकाने आज एक शपथ घ्यायची आहे की वाघाचा वाचवायला आपल्या परीने जे जे काय मदत करता येईल आपण ती मी करणार. तर आमचं लेक्चर सत्कारने लागलं मी असं म्हणेन. थँक्यू.